रमजान ईदच्या निमित्तानं दरवर्षी बिंदू चौकात ईद फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं। यंदाचं या फेस्टिवलचं 26वं वर्ष आहे। आमदार जयश्री जाधव आणि मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलं। मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर RK पोवार, उद्योगपती जयेश कदम, उद्योगपती संजय कदम, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिनमान या विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं। 11 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे। ईद फेस्टिवल हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असल्याचं आमदार जयश्री जाधव आणि मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितलं। मला तर असं वाटतं की हे फक्त काय मुस्लिम बांधवांसाठीच हे ईद फेस्टिवल नाही आहे, तर इथं हिंदू बांधव देखील आमचे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी येतात। हे फक्त चित्र कोल्हापुरामध्ये आपल्याला बघायला मिळेल। हिंदू मुस्लिमांचं ऐक्याचं हे एक प्रतीक आहे असं म्हटलं तर काय ते वावगं ठरू नये। म्हणून एक राजश्री शाहू महाराजांची जी विचारांची परंपरा आहे ही या ईद फेस्टिवलच्या माध्यमातून आजही चालू आहे आणि शेवटचे आता रोजाचे 5-6 दिवस राहिलेले आहेत। 11 तारखेला कदाचित ईद असेल आणि शेवटी सगळ्या लोकांना इथं येता यावं आणि एका ठिकाणी सगळं काही त्यांना खरेदी करता यावी यासाठी ही चालू असलेली परंपरा अतिशय कौतुकास्पद आहे। मी सर्व माझ्या हिंदू मुस्लिम बांधवांना या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा देतो। सगळेच लोक यावेळी एकत्र येतात आणि हा फेस्टिवल साजरा केला जातो। हे एका छताखाली सर्व काही इथं मिळते, त्यामुळं खरोखर एक म्हणजे संघटितून इथं लोक येतात, हे जास्त आनंदाची गोष्ट आहे। आणि इथं लोकांना सगळ्या सुविधा मिळतात आणि हे एक कोल्हापूरची एक चांगली ओळख आहे पूर्वीपासूनची। त्यामुळं माझ्या या ईद फेस्टिवलसाठी सगळ्यांना शुभेच्छा असतील। यावेळी हुमायून मुरसल, इक्बाल नुराणी, शकीला नगारजी, माजी उपमहापौर हरिदास सोनवणे, माजी नगरसेवक सचिन पाटील, ईश्वर परमार, माजी नगरसेविका मेहजबीन सुभेदार, राजू यादव, सुभाष शिंदे, वर्षा मोरे, वर्षा घोटणे, तय्यब महात, समीर बागवान, मलिक बागवान यांच्यासह ईद फेस्टिवल संयोजन समितीचे रहीम महात, मुस्ताक तहसीलदार, शिक्षा शेख, विकी पंडत, मुस्तफा मणेर, निलेश भोसले आदी उपस्थित होते।